नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या शेती परवडत नाही तर त्यामागं कोणती कारणं आहेत, आपण कोणत्या चुका करतो, आपण कोणत्या चुका केल्या नाही पाहिजे, तर याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मदने आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। शेतकरी मित्रांनो, शेती न परवडण्यामागं भरपूर कारणं आहेत, त्यातली मुख्य कारणं आपण या ठिकाणी पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या शेवटी आपल्याला खूप महत्त्वाचा सल्ला देणार आहे, तर आपण हा व्हिडिओ पूर्ण पहा। शेतकरी मित्रांनो, शेती तोट्यात जाण्याचं पहिलं कारण पारंपरिक शेतीची पद्धत। शेतकरी मित्रांनो, एकीकडे आपण मंगळावर जाण्यासाठी प्रयत्न करत असलो तरीही अद्याप सुद्धा शेतकरी ही पारंपरिक पद्धतीने शेती करतात। शेतकरी मित्रांनो, आज सुद्धा शेतीकडे व्यावसायिक दृष्टीने न पाहता तात्पुरतं उदरनिर्वाहाचं साधन म्हणूनच पाहिलं जातं। मुबलक पाणी असेल तर दंडानं पाणी देणं, तीच ती पिकं घेणं, नवनव्या तंत्रज्ञानाचा अवलंब न करणं, प्रयोगशील नसणं। शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या शेतीला पाणी देण्यासाठी ड्रिपचा किंवा स्प्रिंकलरचा उपयोग केला पाहिजे। शेतकरी मित्रांनो, आपण दंडानी पाणी किंवा पाटानं पाणी देत असाल तर पाणी हे भरपूर लागतं, 70 ते 80% पाणी हे वाया जातं। शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी आपल्या शेतामध्ये पाणी सोडून देतात आणि दुसऱ्याच्या शेतामध्ये पाणी आल्यानंतर त्यांना कळतं पाणी बंद केलं पाहिजे। शेतकरी मित्रांनो, इस्रायलसारखा देश ज्या ठिकाणी अत्यंत पाणी कमी आहे त्या ठिकाणी ते ड्रिपचा वापर करून कमी क्षेत्रामधून भरपूर उत्पन्न त्या ठिकाणी काढत आहेत। शेतकरी मित्रांनो, शेती तोट्यात जाण्याचं दुसरं कारण एकच एक पीक वारंवार म्हणजे परत घेणं। यासाठी कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग कितीही प्रयत्न करत असले तरीही आज सुद्धा यात सुधारणा होताना दिसत नाही। उदाहरणार्थ, खरीपात सोयाबीन नंतर सोयाबीन हेच पीक शेतकरी घेत असतात, त्यामुळे सोयाबीनची मुळं जमिनीच्या एकाच थरातून पाणी पोषण मूल्य ओढत असतात, त्यामुळे त्या थरात त्याची कमतरता जाणवते। याच्या उलट तीच ती पिकं घेतली गेल्यानं त्यावर येणारी विविध किडी आणि रोग सुद्धा त्याच ठिकाणी पोचले जातात। हे टाळण्यासाठी दरवर्षी पिकांची फेरपालट करणं अत्यंत आवश्यक आहे। ही पिकांची फेरपालट सुद्धा त्यांचा मुळांचा प्रकार, पाण्याची गरज, त्यावर येणारे कीड, रोग या बाबी लक्षात घेऊन करणं अत्यंत गरजेचं असतं। शेतकरी मित्रांनो, शेती तोट्यात जाण्याचं तिसरं कारण आहे खर्चाचा ताळेबंद न ठेवणं। शेतकरी मित्रांनो, आज सुद्धा शेतीत लागणारा खर्च आणि त्यातून मिळालेली मिळकत यांचा काटेकोर ताळेबंद शेतकरी ठेवत नाहीत, त्यामुळं निव्वळ नफा किती किंवा तोटा असेल तर किती हे त्यांना कळत नाही। बऱ्याच वेळेस शेतकरी फक्त मोठे खर्च लक्षात ठेवतो, त्यामुळं बरेचसे किरकोळ खर्च दुर्लक्षित होतात, त्यामुळं निव्वळ नफा ठरवताना नक्कीच गफलत होते। शेतकरी मित्रांनो, शेती तोट्यात जाण्याचं चौथं कारण आहे शेतकऱ्यांची मानसिकता। शेतकरी मित्रांनो, 60 ते 70% शेतकरी त्यांच्या पारंपरिक विचारात बदल करत नसल्यानं शेतीत नवीन प्रयोग करत नाहीत। मग तो बदल पिकाच्या फेरपालटीचा असेल, नव्या संकरित जास्त उत्पन्न देणाऱ्या जातींचा वापर करणं असेल। आज सुद्धा शेतकरी त्यांच्या अनुभवालाच प्राधान्य देतात। हे योग्य असलं तरीही त्याच वेळेस ते नवनवे संशोधन तंत्रज्ञान नाकारत असतात, हे पूर्णपणे चुकीचंच आहे। शेतकरी मित्रांनो, शेती तोट्यात जाण्याचं पाचवं कारण आहे शेतीकडे व्यवसाय म्हणून न पाहणं। आज तरुण मंडळी शेतीकडे वळत आहे, परंतु काही वयस्कर शेतकरी याला अपवाद आहेत। शेती हा व्यवसाय आहे आणि तिथे नफा तोटा बघितलाच पाहिजे आणि म्हणून एका मर्यादेपलीकडे शेतीत गुंतवणूक थांबवावी हा मुद्दाच बाजूला पडतो। परिणामी अत्यंत खर्च होतो, मात्र अपेक्षित नफा मिळत नाही। शेतकरी मित्रांनो, शेती तोट्यात जाण्याचं 6वं कारण आहे शेतीला पूरक जोडधंदा नसणं। आज शेती निसर्गाच्या लहरीपणामुळे परवडत नसली तरी सुद्धा आपण शेती करणं थांबवू शकत नाही, कारण शेतीत पिकेल तेव्हाच आपल्याला खायला मिळेल। त्यामुळे शेतीला हातभार म्हणून शेतीस पूरक जोडधंदा अत्यंत आवश्यक आहे। शेतीसोबत कोंबडी पालन केलं असेल तर शेतीतून येणाऱ्या धान्यावर कोंबड्या जगतील आणि कोंबडीपासून मिळालेलं खत शेतीला उपयुक्त ठरेल। शिवाय अंडी, मांस यातून 2 पैसे मिळाल्यानं मुख्य व्यवसायाला हातभार लागू शकतो। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण गाईचं पालन करू शकता, म्हैस पालन करू शकता, शेळी पालन करू शकता। या जोडधंद्याचा सुद्धा या ठिकाणी आपण विचार करू शकता। शेतकरी मित्रांनो, शेती न परवडण्याचं 7वं कारण आहे महागड्या रासायनिक खतांचा आणि कीडनाशकांचा अमर्याद वापर।
शेती न परवडण्यामागचं हे एक मुख्य कारण आहे। शेतकरी रासायनिक खतांचा, कीडनाशकांचा अंधाधुंद आणि शिफारशीत मात्रेत वापर करत नसल्यामुळे खर्च तर वाढतोच, पण त्यामुळे कीड नियंत्रणात न येता उलट संख्येने वाढते आणि पिकांचं नुकसान होतं। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, खतं आणि कीडनाशकांच्या वापरासाठी बहुतेक शेतकरी कृषी केंद्राचा सल्ला घेतात। तो दुकानदार असल्यानं त्याचा फायदा होईल याच अपेक्षेनं अनावश्यक खतं, टॉनिक म्हणून महागडी कीटकनाशकं गरज नसताना सुद्धा शेतकऱ्याच्या माथी मारतो। शेतकरी मित्रांनो, शेती न परवडण्यामागचं 8वं कारण आहे सिंचन सुविधा। सिंचन सुविधा नसणं हे सुद्धा शेती न परवडण्याचं मुख्य कारण आहे। आपली 70 ते 80% वर शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे आणि आपण कितीही प्रयत्न केले तरीही हे प्रमाण 70% खाली येऊ शकत नाही। दुसऱ्या भाषेत सांगायचं झाल्यास आपण कितीही प्रयत्न केले तरीही फक्त 30% जमीन सिंचनाखाली आणू शकतो। त्यासाठी पाण्याचा कार्यक्षम वापर करून पाण्याची बचत करणं आवश्यक आहे। साठी आपण शेततळं, बांध बंदिस्ती, पाणी अडवून जमिनीत मुरवणं, उताराला आडवी पेरणी करणं हे पर्याय आपण राबवले पाहिजेत। शेतकरी मित्रांनो, 9वं कारण आहे साठवणूक समस्या। 90% शेतकरी त्यांच्याकडे काढलेला माल साठवणूक करण्याची सुविधा नसल्यानं लगेचच विकतात। नेमकं त्यावेळी बाजारात नवं पीक आलेलं असल्यानं मालाचे दर पडतात आणि शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही। या उलट काढलेला माल साठवणूक करून आवक कमी झाल्यावर विकल्यास 2 पैसे जास्त मिळतील आणि शेतकऱ्यांचा फायदा होईल। शेतकरी मित्रांनो, 10वं आणि महत्त्वाचं कारण आहे सरकारी कारण। अन्नधान्याचं दर तुलनेत फारसं न वाढवणं हा मुद्दा सरकारशी संबंधित आहे। लॉकडाऊन पूर्वी 279 रुपयांचा डव साबणाचा पॅक आता 379चा झालाय। 90 रुपये दराचं सोयाबीन तेल 150च्या घरात आहे। पण ज्वारी, तांदूळ या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती फार तर 2 रुपयांनी वाढल्या आहेत। कारण अन्नधान्य थेट गरीब जनतेशी संबंधित असल्यानं त्याचे दर वाढवणं सरकारसाठी धोक्याचं ठरू शकतं। त्यामुळं अन्नधान्य किमती फार वाढत नाहीत व याचा फटका आपल्या शेतकऱ्यांना बसत असतो। शेतकरी मित्रांनो, शेती हा एकमेव असा व्यवसाय आहे जिथं उत्पादन कमी झाल्यास शेतकऱ्यांना कमी पैसे मिळतात। या उलट भरपूर उत्पन्न झाल्यास भावात घसरण होऊन पुन्हा शेतकऱ्यांचंच नुकसान होतं आणि त्याला पैसे कमी मिळतात। म्हणजेच कमी पिकलं तरीही अडचण आणि जास्त पिकलं तरी सुद्धा शेतकऱ्याचीच अडचण होते। शेतकरी मित्रांनो, ही कारणं जर आपण पाहिली तर आपण शेती परवडत नाही या वाक्याचं समर्थन करू शकतो। परंतु शेतकरी मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये वाढतं संशोधन, नवनवं तंत्रज्ञान विकसित झाल्यानं काही प्रयोगशील शेतकरी उत्साही तरुण मंडळी शेतीकडे व्यवसाय आणि व्यापार म्हणून पाहत असल्यानं भविष्यामध्ये हे चित्र आपल्याला नक्की बदललेलं दिसेल। शेतकरी मित्रांनो, शेती न परवडण्यामागं अजून बरीच कारणं आहेत, परंतु आपण फक्त महत्त्वाची 10 कारणं या ठिकाणी पाहिलेली आहेत। शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला आपण या 10 कारणांचा विचार करून जर शेती केली तर नक्की आपल्याला शेती परवडणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। धन्यवाद।